तुम्ही लहानपणी लपाछपी नाहीतर डबा इस्पाईस नक्कीच खेळला असाल। त्यावेळी एक अलिखित नियम असायचा, नवा भिडू म्हणजे नवराज्य। त्यामुळे नवा भिडू आला की खेळणाऱ्यांना आनंदच व्हायचा। राजकारणात मात्र तसं मुळीच नाहीये। नवा भिडू म्हणजे नवा वाटेकरी आणि त्यामुळेच एक नवा भिडू यायची शक्यता बळावली आणि महाविकास आघाडीमध्ये चलबिचल सुरू झाली। नमस्कार, मी पूर्वी भावे। दिवसाभरातल्या महत्त्वाच्या राजकीय सामाजिक विषयांवरती सखोल चर्चा करणार आहोत आपण नेहमीप्रमाणेच आजच्या 0 आवरमध्ये। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं राज्याचं राजकारण अधिकाधिक तापत चाललंय। सामाजिक विषयांनाही आपोआप राजकीय वळण मिळतंय। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बूट फेकण्याचा प्रयत्न झालेली कालची निषेधार्ह घटना असो किंवा प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भिरकावल्याचं प्रकरण असो किंवा अगदी मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद असो, प्रत्येक घटनेला राजकीय किनार आहेच। मग प्रत्यक्ष राजकारणाचा काय विचारता? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत आघाडीत नवा भिडू नको असं सांगून मोकळे झालेत। अर्थातच त्यांच्या या वाक्यानं मनसेचा तिळपापड झालाय, तर ठाकरे गटाचे नेते बॅलन्सिंगच्या प्रयत्नात दिसतायत। आता आधीच खिळखिळी झालेली महाविकास आघाडी तुटायला मनसे आणि ठाकरे सेनेची जवळीक निमित्त ठरेल का, अशी नवी शंका सुद्धा बळावू लागली आहे। आणि यावरच आधारित आजचा आपला प्रश्न आहे, तेव्हा आपण जाऊयात पोल सेंटरला आजचा प्रश्न बघायला। आजचा आपला प्रश्न आहे, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी फुटेल असं वाटतं का? होय आणि नाही दोन पर्याय आहेत। सोशल मीडियावरती आमचा हा प्रश्न लाईव्ह आहे, अजूनही आपण व्होट करू शकता। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच महाविकास आघाडीमध्ये नव्या भिडूवरनं मतभेद उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवलाय। महाविकास आघाडी आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केलंय। तसंच थेट मनसेचं नाव न घेता काही मुद्द्यांवरती नव्या भिडूचं काय म्हणणं आहे याबद्दल स्पष्टता यायला हवी, यासाठीही ते आग्रही आहेत। महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत। त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व, आमचा त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत। त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता ही काँग्रेसला नाही, महाविकास आघाडीला नाही। एकंदरीत संविधान बदलण्याचं कारस्थान हाणून पाडण्याकरता, लोकशाही टिकवण्याकरता आणि मोदी नावाच्या राक्षसाला धडा शिकवण्याच्या अनुषंगाने इंडिया अलायन्स गठीत झालं होतं। या दोन्हीतून जे निर्माण झालंय ते आहे महाविकास आघाडी आणि ही भूमिका आणि हा जो बेस आहे, हा बेस त्या ठिकाणचा अद्यापर्यंत दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या अनुषंगाने हा दिसून येत नाही। त्यामुळे जो संविधान की बात करेगा वही इंडिया अलायन्स के साथ चलेगा। ज्या भिडूच्या संदर्भातली जी चर्चा आहे या चर्चेकरता इंडिया अलायन्सकडे सर्व ज्यांना कोणाला येण्याच्या अनुषंगाने काही चर्चा असेल त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संपर्क साधला पाहिजे। तर सपकाळांनी अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे आणि काँग्रेसचा मनसे विरोधही स्पष्ट झालाय। मनसेने भूतकाळामध्ये घेतलेल्या भूमिका खरं तर याला कारणीभूत आहेतच, शिवाय लवकरच बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकांचाही संदर्भ आहे। त्यामुळेच आता ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय यावर चाललेल्या कानगोष्टी आणि प्रश्न आता मोठ्याने विचारले जाऊ लागले। अर्थात सपकाळांना आज मनसेच्या नेत्यांनीही चांगलंच जोरदार प्रत्युत्तर दिलंय, तेही आपण पाहूयात। मी कोणाकडे हात पसरला अजूनपर्यंत, आणि मला वाटतं तुम्ही या ज्या सगळ्या चर्चा करताय आजपर्यंत, ज्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धवजी असतील, यांच्या भेटीगाठी ह्या अराजकीय आहेत, कौटुंबिक आहेत। जर काही होणार असेल, जर काही घडणार असेल, सकारात्मक किंवा नकारात्मक काही असेल तरी आमच्या पक्षाकडनं तो निर्णय हा राजसाहेब ठाकरे घेतील। आम्ही आतापर्यंत कुठे म्हटलंय का आम्हाला मवियामध्ये जायचंय, आम्हाला काँग्रेसमध्ये जायचंय? हेच ठरवतात आणि हेच बोलतात आणि हे प्रसिद्धी घेण्याचं काम करत असतात। आमची जी चर्चा आहे जी एका पक्षाबरोबर चालू आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आमचे जे काही बोलणं आहे ते सुरू आहे। त्यामुळे तुम्ही बिंदास तुमची आघाडी सांभाळा, ती तुमच्याकडे सुखरूप राहू द्या, एवढीच आमची त्यांना सांगणं आहे।
खरं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पहिल्यांदाच अशी रोखठोक भूमिका घेतली आणि मनसेबाबत महाविकास आघाडीतले मतभेद समोर आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यावरती राजकीय वक्तव्य टाळलं, तर आघाडीतला तिसरा पक्ष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही सध्या सावध पवित्रा घेणंच पसंत केलंय. मनसेकडून तसा काही प्रस्तावच आला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय. पाहूयात. हर्षवर्धन सपकाळे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मुळात महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीत तशी चर्चा झालेली नाही. ती झाल्यावरती आम्ही पाहू ना. नाही, आमच्याकडे काय म्हणजे प्रस्तावच आलेला नाही आहे, त्याच्यामुळे चर्चेचा विषयच येत नाही. जेव्हा चर्चा होईल तेव्हा सविस्तर चर्चा करू आणि तुम्हालाही सांगू. 2 दशकं एकमेकांपासून 4 हात लांब राहिलेल्या ठाकरे बंधूंमधली जवळीक गेले 3 महिने आपण सातत्याने बघतोय. वारंवार भेटीगाठी तर होत आहेत, पण युतीच्या घोषणेचं घोंगडं भिजतच पडलंय. त्यातच आता सपकाळांनी सोडलेला बाण नेमका वर्मी लागावा यासाठी महायुतीने जर प्रयत्न केले नाहीत तरच नवल. म्हणूनच सपकाळांचं वाक्य उचलून धरत शिवसेना नेत्यांनी विरोधी आघाडीवरती तोफा डागायला सुरुवात केली आहे. गुलाबराव पाटील यांनी सपकाळांना तर संजय शिरसाटांनी महाविकास आघाडीला लक्ष केलं. पाहूयात. सपकाळ म्हणजे काय, बिना पाण्यात चाललेली नाव आहे. त्यामुळे ती कुठे थांबून देईल सांगता येत नाही. कोणी कोणावर कशी टीका करताय त्यांच्यातच ठिकाणा नाही आहे. नाना पटोले कुठे त्यांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष असताना बोलायचे, ते काहीतरी लाईन पकडून तरी बोलायचे. सपकाळांना लाईनच नाही, बिन लाईनीचा माणूस आहे. महाविकास आघाडी ही पहिल्यापासून एकमेकाशी विभक्त झालेली आहे. त्यांचं विषय वेगळे आहेत, त्यांचं राजकारण वेगळ्या दिशेने चाललं हे आपण सर्वजण पाहत आहेत. कोणतीही बैठक तुम्हाला ह्या गेल्या 4 महिन्यामध्ये झालेली दिसते का? नाही दिसत. सर्वांनी आपल्या वेगवेगळ्या चुली मांडलेल्या आहेत. प्रत्येकजण आता सेपरेट लढण्याच्या मनस्थितीत आहे. आता महानगरपालिकेचा डेट जेव्हा डिक्लेअर होईल त्या टायमाला खरंच चित्र तुमच्या स्पष्ट समोर येईल. मी निश्चित सांगतो की महाविकास आघाडी ही राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. तर महाविकास आघाडीचं हे गणित सुटेल तेव्हा सुटेल, पण तेवढ्यातच निवडणुका जवळ येत आहेत तसतशी महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा सुद्धा जोर धरू लागली आहे. मुंबई महापालिकेमध्ये किती जागा लढवायच्या याची शिवसेनेने चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी 3 सर्वे केले जाणार आहेत. मुंबई महापालिका महायुतीत लढणार असल्याचं तिन्ही पक्षांनी जाहीर केलं असलं तरी जागांसाठी भाजप आणि शिवसेनेतच जागा वाटपाची चढाओढ प्रकर्षाने जाणवेल हे निश्चित. पक्षात आलेले माजी नगरसेवक आणि अन्य इच्छुक मिळून 114 जागांचा आग्रह शिवसेनेकडनं धरला जाऊ शकतो. शिवसेनेतील फुटीनंतर होणारी ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे. यापूर्वी महापालिकेमध्ये शिवसेना नेहमीच मोठा भाऊ राहिलेला आहे, पण आता भाजपची ताकद प्रचंड वाढल्यामुळे शिंदेंचा 114 जागांचा आग्रह किती मान्य होईल ही एक शंकाच आहे. तर इतिहासामध्ये जागा वाटपाचे फॉर्म्युले काय होते आणि आता सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे यावरती प्रकाश टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. तर जागा वाटपाचा इतिहास आपण बघतोय. मुंबई महापालिकेतला शिवसेना 158 आणि भाजप 69 जागा असं 2007चं चित्र होतं. 2012 मध्ये शिवसेना 135, भाजप 63 आणि रिपाई 29. म्हणजे यामध्ये नेहमीच शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे जागा वाटपात, हे स्पष्ट दिसतंय. त्यानंतर 2017 ते 2022 या काळातील 62 माजी नगरसेवकांनी आता शिवसेनेत प्रवेश केलाय, म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. 2017 पूर्वीचे 65 माजी नगरसेवक यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे आता यावेळी चित्र कशा पद्धतीचं असेल याची उत्सुकता आहे. दोन्ही मिळून 123 माजी नगरसेवक शिवसेनेकडनं तिकिटासाठी उत्सुक असल्याचं कळतंय. यापैकी 110 ते 114 जागा पदरात पाडून घेण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न असेल. म्हणजे या जागा आधीपेक्षा कमी आहेत, परंतु तरीही जास्त जागा असतील. मोठा भाऊ शिवसेनाच असेल. 2017 मध्ये जागा वाटप फिसकटल्यामुळे शिवसेना भाजप स्वबळावरती लढत झाली होती. तेव्हा तेव्हा अविभक्त असलेल्या शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागांवरती विजय मिळाला होता. 2017 नंतर भाजपची मुंबईतली ताकद आणखीन वाढली आहे. त्यामुळे रस्सीखेच होण्याची यावेळी नक्कीच शक्यता आहे.
तर निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या मनोमिलन इनकमिंग आउटगोईंग सुरू झालंय आणि यात महत्वाची घडामोड म्हणजे राज आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय युतीचे संकेत. थोडक्यात दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडीमध्ये येण्याचा पर्याय मनसेसाठी खुला असणार आहे का, याला हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच नकार दिलाय. आणि याच घडामोडीवरनं आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नावरती आता तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात. महाराष्ट्राने अगदी खरं तर भरभरून प्रतिक्रिया दिल्यात, त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. पहिली प्रतिक्रिया आहे एक्सपोस्टवरनं विनायक यांची. महाविकास आघाडी एकत्रच राहील, मनसे महाविकास आघाडीचा भाग होईल असं त्यांना वाटतंय. गोपाळ यांनी एक्सपोस्टवरनं प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवराज एकत्र आले तर महाविकास आघाडी फुटेल असं नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच भूकंप होईल. काँग्रेसला अस्तित्वासाठी स्थानिक पक्षाच्या पाठिंब्यांची नितांत आवश्यकता आहे असं आरोही यांनी युट्यूबवरनं मत मांडलेलं आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आशिष यांची आहे. सध्या महाविकास आघाडीचं भवितव्य अधांतरी असल्याचं चित्र आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येऊन काही नवीन प्रयोग करीत असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं असं त्यांनी मत व्यक्त केलंय. पुढची प्रतिक्रिया पाहूया. ही आहे इंस्टाग्रामवरनं विलास भेळेकर यांची. खरं तर मनसेने काँग्रेसला पाठिंबा देऊ नये, इतरांसाठी बाळासाहेबांचे विचार काँग्रेसजवळ ठेवण्याची चूक करू नये. इंस्टाग्रामवर पुढची प्रतिक्रिया राहुल यांची आहे. महाविकास आघाडी नाही फुटणार, काँग्रेसची ताकद फक्त 40 जागांवरती आहे, पण मराठी ताकद जास्त आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या रडारवरती असलेले काँग्रेस नेतेच राज ठाकरेंना विरोध करतील असं अमित यांनी म्हटलेलं होतं इंस्टाग्रामवरनं. आणि फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया प्रसाद माने यांची. राज उद्धव ठाकरे एकत्र महाविकास आघाडीमध्ये आले तर महाविकास आघाडीला आणखीन बळ मिळेल. पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय. राज उद्धव ठाकरे एकत्र महाविकास आघाडीमध्ये आले तर महाविकास आघाडीला अधिक बळ मिळेल असं खरं तर प्रसाद माने यांनी म्हटलेलं आहे. आताची राजकीय परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. विश्वास सरवणकर फेसबुकवरून. आणि आता याच कळीच्या मुद्द्यावरनं आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे. आपण आपल्या गेस्ट सेंटरला जाऊयात. आपले तीनही आजचे गेस्ट तिकडे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आपण सुरुवात करूया चर्चेला. अतुलजी, मी थेट तुमच्याकडे येते. आज ज्या पद्धतीची भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडलेली आहे, त्या भूमिकेबद्दल काय सांगाल? पक्षाची भूमिका या मुद्द्यावरनं काय आहे? नक्कीच नवा भिडू खरोखरच नकोय का पक्षाला? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही आहे, आज महाराष्ट्रामध्ये भाजप नावाचा राक्षस जो बसलेला आहे तो दूर करणं गरजेचं आहे. तुम्ही शिरसाटांची ऐकली असेल प्रतिक्रिया. शिरसाटांना तुम्ही पहिले हे सांगितलं पाहिजे की ठाण्यामध्ये बीजेपी आणि भाजपची शिवसेना म्हणजे शिंदे सेना यांचं काय सुरू आहे त्याच्यावर एक चर्चा घेतली पाहिजे. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेना 50-60 जागा देतील का, की त्यांच्यामध्ये भांडणं होणार आहेत, हे महत्वाचं आहे. तर राहता आला प्रश्न महाविकास आघाडीचा. तर महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये काँग्रेसने पहिलेच आपली भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका अगदी स्पष्ट आहे की स्थानिक स्तरावर, आणि ही फार पूर्वीची भूमिका आहे, स्थानिक स्तरावर आमचे नेते ठरवतील की कोणासोबत कुठे जायचं आहे. इंडिया अलायन्स आमची ही लोकसभेसाठी होती, महाविकास आघाडी आमची ही विधानसभेसाठी होती. रात्राला प्रश्न ह्या ज्या निवडणुका येतात त्या निवडणुकामध्ये कोणी कोणासोबत जायचं, कसं जायचं, किती जायचं, या संदर्भातले निर्णय जे आहेत ते स्थानिक स्तरावर घेतले जातील. पण अतुलजी, यामध्ये नवा भिडू नको याचा अर्थ काय होतो? नवे भिडू अनेक असतील ना महाराष्ट्रात, काही एकच आहे का? अनेक असू शकतात. त्यामुळे कोणताच नवा भिडू नकोय का तुम्हाला सोबतीला? नाही, आता नवा भिडू म्हणजे आता कसं आहे की सगळ्या गोष्टी सेटल्ड झालेल्या आहेत. जागांचा प्रश्न येतो, नवा भिडू घेतला की जागांचे प्रश्न उपस्थित होतात, वाद होतात. त्यापेक्षा हे आमच्या त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित झालेलं आहे, या अनुषंगाने ते होतं. पण आता जी निवडणूक जी आहे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे आणि त्या स्थानिक स्तरावरच्या नेत्यांच्या निर्णयाच्या अनुषंगानं काँग्रेसमध्ये निर्णय होईल की कोणासोबत जायचं आणि कोणासोबत नाही जायचं आहे. बर, आता विधानसभेची निवडणूक नाहीये.
परंतु मैं आत्ता काँग्रेस मोकळीक असेल कुठेतरी नवा भिडू सोबत घ्यायची स्थानिक पातळीवरती, का नवा भिडू नको असणार आहे? नाही, असं आहे की महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको, कारण की जागा वाटपामध्ये अडचणी होतात हे आपण पाहिलं आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर येईल आमच्याकडे की कोणासोबत आघाडी करायची, कोणाची नाही, हे स्थानिक नेते ठरवतील आणि त्या अनुषंगाने वरिष्ठ नेते जे राज्यातले ते निर्णय घेतील. बर बर. अतुलजी, आपण आता अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जाऊयात. पण मनसे मला पूर्वी हा. मला एक अजून म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने गुलाबराव पाटील बोलले की नाव आहे आणि ती नाव कधी बुडेल, महाराष्ट्र नावेवर आहे आता. तिकडे जा ना, तिकडे त्या शेतकऱ्यांना मदत करा. जमिनी खरडून गेल्या आहेत, पिकं उद्ध्वस्त झालेले आहे, तिथल्या गोष्टी करा ना. आमच्यामध्ये तुम्ही किती काय बोलले तरी काही फरक पडणार नाही आहे. तर तिकडे जा म्हणा गुलाबरावांना. आणि तिकडे मोठाली भाषण बरं. करण्यापेक्षा बरं, गुलाबरावांनी मदत करा, हर्षवर्धन कारण तुम्ही सपकाळ आजी मदत यांच्याबद्दलचं केलेली विधान आहे. केलं होतं, त्या अनुषंगाने आपण बोलताय. नक्कीच आपण पुढे जाऊया. अविनाश अभ्यंकर यांच्याकडे मी जाते. अविनाशजी, आज तुम्ही असेल किंवा त्याचबरोबर अविनाश जाधव यांनी असेल, अत्यंत आक्रमक अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. जेव्हा असं विचारण्यात आलं की नवा भिडू नको यावरती प्रतिक्रिया देताना, पण आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तुम्ही काय म्हणाल? आता अतुलजी म्हणालेत, त्यावरनं तुम्ही आणखीन काय म्हणाल? नाही, कसं आहे, एक लक्षात घ्या, अजून कशात काहीच नाहीये. आता हे दोन बंधू असतील, म्हणजे सन्मान्य राजसाहेब असतील किंवा उद्धवजी असतील, हे आपण जर गेल्या काही महिन्यातल्या त्यांच्या भेटीगाठी बघितल्यात ना, तर त्या संपूर्ण अराजकीय आहेत. आणि असं असताना आपल्या माध्यमातून सकाळी जेव्हा आम्हाला प्रश्न विचारण्यात आला की असं असं सन्मान्य सपकाळ साहेब म्हणालेले आहेत, त्याला आम्ही उत्तर दिलं होतं. आणि ते उत्तर असं असेल, आम्ही कोणापुढे हात पसरलेला नाहीये बाबा, आमच्याकडनं कुठला नेता किंवा अजून कोणी महत्वाचा पदाधिकारी हा कुठे चर्चेला बसलाय का? त्यामुळे ह्या चर्चेला काही अर्थ नाही, त्याला कुठली दिशा नाही आत्ता तरी. आता आम्ही सगळेजण तळागाळापर्यंत जाऊन आमच्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कशा प्रकारे पुढे जातील, कशा प्रकारे विजयी होतील, हे आम्ही सर्व आता कार्यकर्ते काम करत आहोत. राजसाहेबांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अत्यंत सकारात्मक वातावरणात आमचा पक्ष अतिशय जोरात पुढे जातोय. त्यामुळे मला वाटतं तुम्ही येणार का नाही येणार का, कशात काही जर घडणार असेल तर मग पुढच्या गोष्टी होतात. आणि जर सकारात्मक किंवा नकारात्मक अतुलजी, काही जरी घडायचं असेल, पण मी संपवतो माफ करा, तुम्ही पण वाक्य. अविनाशजी, तुम्ही एक याच्यामध्ये वाक्य आणखीन एक संपवतो. महत्वाचा असा मुद्दा आहे की तुम्ही बिनधास्त तुमची आघाडी सांभाळा, ती तुमच्याकडे सुखरूप राहावं असं अविनाश जाधव सुद्धा म्हणाले आणि प्रतिक्रिया अगदी लगेच आली काँग्रेसच्या बाबतीमध्ये. तर अशा या परिस्थितीमध्ये आता अशी देवाणघेवाण झाल्यानंतर अतुल लोंढे जे म्हणतात की स्थानिक पातळीवरती कदाचित काही पक्षांशी युती होऊ शकते किंवा गणितं वेगळी असू शकतात, तर त्यामध्ये तुम्ही आघाडीशी काँग्रेसशी हातमिळवणी करणार का? नाही, परत सांगतो, तुमचा प्रश्न मला माफ करा पूर्वी, परंतु प्रश्न चुकीचा आहे. अजूनपर्यंत पहिली तुमची परसेप्शन होती की दोन भाऊ एकत्र भेटले, आता दोघे युतीत जाणार. बरोबर आहे. आपण कुठे ह्या दोन महत्वाच्या प्रमुख नेत्यांकडनं असं कुठलं वक्तव्य ऐकलंय का? किंवा राजसाहेबांकडनं, आमच्या पक्षाचं म्हटलं तर राजसाहेबांकडनं असं काही आहे का? आता शेवटी आम्ही कार्यकर्ते आहोत. जेव्हा समोरनं एखादी ऍक्शन येते तेव्हा ऑटोमॅटिकली त्याला व्हर्बल रिॲक्शन येणारच 100%. आणि मगाचं वाक्य माझं अर्धवट राहिलं. सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर तो आमच्या पक्षाकडनं फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि तो जो आदेश देतील त्याच्यावर आम्ही सगळे काम करतो. एक गोष्ट मात्र नक्की की महाराष्ट्रातील मराठी जनतेला प्रचंड आनंद झालेला आहे, कारण आपल्यावरचे जे संस्कार आहेत, मग ते राजकीय असो किंवा कौटुंबिक असो, ह्याच्यामध्ये जेव्हा दोन भावंड असतील, दोन कुटुंब असतील, जेव्हा लांब जातात आणि ते जेव्हा एकत्र येतात, तेव्हा नक्कीच मराठी माणसाला, मराठी मनाला अत्यंत आनंद होतो आणि लोक या दोघांचं कौटुंबिकरित्या एकत्र येण्याचं 100% स्वागत करतायत. हे तुम्हाला मी अगदी जबाबदारीने सांगेन. कौटुंबिकरित्या एकत्र येण्याचं नक्की स्वागत करतायत, पण राजकीय दृष्ट्या त्यांची युती होणार का नाही याच्याकडे डोळे लागलेले आहेत, कान लागलेले आहेत सर्वसामान्यांचे. म्हणून पुन्हा पुन्हा हा प्रश्न येतो आणि त्याच्यामध्ये या समीकरणात महाविकास आघाडी पण येणार आहे का, हा पण महत्वाचा मुद्दा असणार आहे. सुषमाताईंकडे म्हणूनच मी जाते आणि सुषमाताई, आज ज्या पद्धतीने मनसेचे नेते आक्रमक झाले सपकाळांच्या वक्तव्यानंतर, त्यानंतर शिवसेनेची आत्ता भूमिका तुम्ही कोणत्या शब्दामध्ये व्यक्त कराल? पूर्वी जी शिवसेनेच्या भूमिकेपेक्षा मला एबीपी माझाची भूमिका समजून घ्यायला जास्त आवडेल. मी आपलं कौतुक केलं पाहिजे आता ऑन इयर असताना आणि लाईव्ह असताना, की सगळे लोक आपल्याला सांगतायत की तुम्ही परसेप्शन तयार करण्याची घाई गडबड का करत आहात, पण तरीही तुम्ही काही तुमचा अजेंडा मागे घेत नाहीयेत. एक भाग. दुसरा मुद्दा असा की आता या घडीला खरंच राज्यात आणि देशात सगळ्या माध्यमांनी चर्चा कशाची करायला हवी, तर ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अत्यंत घृणास्पद प्रकार घडला,
जो इथल्या संविधानिक लोकशाहीवरचा सगळ्यात मोठा घाला होता, ज्यावर या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला व्यक्त व्हायला 7 ते 8 तास लागले आणि 7 ते 8 तास लागल्यानंतरही म्हणजे जर इतक्या मोठ्या घटनेवर इथला राष्ट्रप्रमुख शब्द उच्चारू शकत नसेल, तर तो राष्ट्रप्रमुख इथल्या 130 कोटी जनतेचं नेतृत्व करायला अत्यंत कुचकामी आहे. खरं तर त्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. पण मी मराठी चॅनल्सच्या अगदी सगळ्यात आपल्या सहित मी कालपासून त्याची वाट बघते. एकाही चॅनलला वाटलं नाही की या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. खरं तर ती चर्चा जास्त गरजेची होती. राहिला प्रश्न तुम्ही आता सपकाळ साहेबांबद्दल विचारलेला. मी सपकाळ साहेबांचा जो आपण 10 मिनिटं 2 सेकंदाचा 1 to 1 केलेला आहे, या 1 to 1 मध्ये फक्त 3.5 सेकंद सपकाळ साहेब हे मनसेच्या संदर्भाने प्रश्न विचारल्यावर बोलले आणि त्यातही ते असं म्हणाले की अहो आम्ही या संबंधाने युतीचे अधिकार हे स्थानिक लोकांना दिलेले आहेत. यावर आपल्या प्रतिनिधीने विचारलं नाही पण आले तर यावर सपकाळ साहेब असं म्हणतात की राजकारणात जर तरला काही अर्थ नसतो. आम्ही एकदा म्हणतोय ना आपल्याला की आम्ही स्थानिकला अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणचे लोक ठरवतील की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकल गव्हर्नमेंटमध्ये काय नेमके निर्णय घ्यायचे आहेत. आता इतक्या स्पष्टपणे ते बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्या तोंडी ज्या पद्धतीने आपण वाटल्यास ते पुन्हा एकदा 1 to 1 ऐका. मी जे सांगते ते मी सेकंद ना सेकंद ऐकलंय ते आणि तरीही जर त्यांच्या तोंडी असं वाक्य घालायचं असेल आणि मग असं वाक्य उच्चारलंय म्हटल्यावर अविनाश जाधव असतील किंवा अविनाश अभ्यंकर असतील किंवा अजून कोणी कदाचित मला विचारलं असतं तर कदाचित मग ती व्यक्त होण्याची पद्धत कारण परसेप्शनच चुकीच्या पद्धतीने ठेवलं तर त्याची रिॲक्शन चुकीच्या पद्धतीने येऊ शकते. पूर्वी जी मला खरंच कौतुक वाटतंय आपल्या सगळ्यांचं की आपल्याला एवढी घाई का आहे. या देशातले या राज्यातले जे अत्यंत महत्वाचे प्रश्न जे आता अतुल भैयांनी सुद्धा सांगितले की दुष्काळाचा तर मुद्दा आहेच आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की सीजेआयच्या संबंधाने जी घटना घडली त्यावर एकाही माध्यमाला बोलायची का परवानगी नाही का या प्रश्नाचं उत्तर नेहमी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता पूर्वीचे. आज या मी प्रश्नाचं सुषमाताई मी उत्तर तुम्हाला याचं तुम्ही उत्तर देते त्यानंतर आणि मला अत्यंत अभिमान वाटतो हे पूर्वीची सांगायला की आताच्या या सेगमेंट नंतर या चर्चेनंतर आमचं जे पुढचं सेगमेंट आहे ते संपूर्णपणे या घटनेबद्दल सुद्धा आणि त्याचबरोबर प्रबोधनकारांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने जी घटना घडली आहे या दोन विषयांना अड्रेस करणारा आणि सामाजिक याबद्दलच्या संवेदनांवरती भाष्य करणारच आमचं झिरो आवरचं पुढचं सेगमेंट आहे. त्यामुळे तुम्ही म्हणालात तो मुद्दा मी झिरो आवर मध्ये घेतलेलाच आहे. आणि या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट म्हणजे नवा भिडू आणि त्याच्याशी संबंधित असलेलं वक्तव्य एबीपी माझाचं नसून हे हर्षवर्धन सपकाळांचं आहे. बरं दुष्काळाच्या संदर्भातल्या बातम्या किंवा त्याचे विषयही आम्ही सातत्याने घेतलेले आहेत. त्यामुळे असं नाहीये की समाज उपयोगी असे विषय घेतले जात नाहीत पण तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की 2 ठाकरेंचं एकत्र येणं आणि त्यानंतर बदलणारी समीकरणं याची आमच्या सकट महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे. मग त्याबद्दल आम्ही विचारायचं नाही का? फक्त 10 सेकंद द्या तुम्ही. पूर्वीजी मला फक्त 10 सेकंद द्या. तुमच्या नंतरचा सेगमेंट हा तुमचा एक पॅकेज कार्यक्रम असेल पण जी खुली चर्चा असते ती खुली चर्चा ठेवायची नाही या विषयावर. तुम्हाला नाही का वाटत की हर्षवर्धन सपकाळजी 3.5 सेकंद काय बोलले यापेक्षा सुप्रीम कोर्टाची चर्चा जास्त महत्वाची आहे. जाऊ देत नाही 1 तास बिघडलं कुठे. हा विषय जास्त महत्वाचा आहे असं नाही का वाटत आहे चॅनलला. तुम्ही नेहमी आम्हाला प्रश्न विचारताना हे सगळे संपादकीय निर्णय असतात आणि या संदर्भातल्या कुठल्या गोष्टीला कशा पद्धतीने ट्रीट करायचं हा संपूर्णपणे संपादकाचा निर्णय असतो किंवा चॅनलचा निर्णय असतो आणि तो विषय योग्य पद्धतीने कसा पोहोचेल लोकांपर्यंत हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे आता मी अतुल लोंढेंकडे जाणार आहे आणि अतुलजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता तुम्ही स्थानिक पातळीवरती युती होईल किंवा स्थानिक पातळीवरती पार्टनरशिप होईल विविध पक्षांबद्दल असं तुम्ही म्हणाला होतात पण आज ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे सपकाळांनी त्याच्यानंतर अविनाश अभ्यंकर असू देत किंवा मनसे नेत्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर कुठेतरी आता त्यांच्यासोबत युती करण्यासाठी सकारात्मक असेल का? महाविकास आघाडी बरोबर त्यांचं एकत्र येणं शक्य होईल का? नाही मला एक स्पष्टपणे हे आहे की आता मनसेने काय प्रतिक्रिया दिली त्याच्यावर मी कशाला प्रतिक्रिया देऊ. आता काही त्याच्यात प्रश्नच येत नाही. आता इथे अविनाशजी बसलेले आहे आणि अविनाशजींनी स्पष्टपणे सांगितलं की शिवसेना आणि मनसेमध्येच अजूनपर्यंत चर्चा सुरू नाही आहे. औपचारिकरित्या जे काही निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा आहे त्यांच्यामध्ये सुरू नाही आहे. आम्हाला कशा त्याच्यामध्ये ओढता तुम्ही. आता 2 बंधू मिळाले महाराष्ट्राला आनंद आहे कारण की या 2 बंधूमध्ये जे आता काय म्हणजे म्हणावं बीजेपीला ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचं दोहन सुरू आहे त्या बीजेपीने जे खडे टाकलेले आहे या महाराष्ट्रामध्ये
ते सगळ्या देशांनी पाहिलेले आहे. जग बघताय की कशा पद्धतीने संविधानाची इथे तोडमोड पायमल्ली करण्यात आलेली आहे. ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या खांद्यावर परजीवीसारखे हे वाढले 25 वर्ष, कोणी विचारत नव्हतं, त्यांच्या पक्षाची कशी हालत केली हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. महाराष्ट्र याच्यावर चिडलेला आहे. महाराष्ट्र याच्यावर चिडलेला आहे की शेतकऱ्यांना मदत नसताना बिहारमध्ये तुम्ही सर्रास 80-90 हजार कोटी वाटून राहिलेले आहे. पण तुम्हाला इथल्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेलेली आहे, पिकं गेलेली आहे, आत्महत्या होऊन राहिलेले आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे 90,000 कोटी जे सामान्य कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचे पैसे दिले नाहीत, त्याला पैसे देण्याची तुम्हाला काही वाटत नाही. म्हणजे नरेंद्र मोदी साहेब बोलत सुद्धा नाही इथल्या दुष्काळावर, इथल्या शेतकऱ्यावर बोलत नाही. हे प्रश्न महत्वाचे आहे ना. जेव्हा निवडणुका लागतील त्यावेळेस कुठल्या युती कुठल्या आघाड्या होईल हा प्रश्न आहे. तर महाविकास आघाडीचा फार नंतरचा प्रश्न आहे. तो प्रश्न उपस्थित होईल जेव्हा विधानसभाच्या निवडणुका येतील. आजचा प्रश्न असा आहे की निवडणुका ह्या स्थानिक पातळीवर निर्णय होणार हे आम्ही 2 महिन्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की कोणाला जर वाटलं की बा शिवसेनेसोबत नाही करायचं एखाद्या ठिकाणी तर नाही होणार. शिवसेनेला वाटलं काँग्रेससोबत इथे नाही करायची आघाडी तर नाही होणार. करायची आहे म्हटलं तर होईल. ही सगळं स्थानिक पातळीवरचे हे सगळे निर्णय आहे. पण एखादी चर्चा याच्यावर पण ठेवा की जे गणेश नाईकांचं आणि श्रीकांत शिंदेचं आणि एकनाथ शिंदेचं ठाण्यामध्ये सुरू आहे, कारण मी ठाण्याचा प्रभारी असल्यामुळे मला तिथे चांगलं माहिती आहे तिथे काय सुरू आहे. ते पण थोडं बघितलं पाहिजे. हे पण थोडं बघितलं पाहिजे की मुंबईमध्ये त्यांच्या दोघांमध्ये काय सुरू आहे. मराठी माणसाच्या भल्याचं काही आहे का. म्हाडा जर महाराष्ट्रामध्ये 6-7 कोटीचे घरं बनवत असतील तर गरिबांनी कुठे जायचं हा प्रश्न महत्वाचा नाही आहे का. मुंबई महानगरपालिकेचे पैसे उधळल्या जात आहे. पॅचवर्क पासून सगळ्या गोष्टीसाठी पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले जात आहेत. हे प्रश्न जास्त महत्वाचे ते निवडणुकीमध्ये येणार आहे. आघाड्या बनतील, कशा पद्धतीने बनतील, कोण कोणासोबत कसं लढेल, ह्या निवडणुका जेव्हा जाहीर होतील जवळपास येईल त्यावेळेस कदाचित ही चर्चा होईल. पण महाविकास आघाडीचा प्रश्न जो आहे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, इंडिया अलायन्स ही लोकसभेसाठी झालेली आहे आणि महाविकास आघाडी विधानसभेसाठी झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या कोऑर्डिनेशन कमिटीची कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे जेव्हा येईल नवा भिडूंचा प्रश्न जो नाही पाहिजे आम्हाला महाविकास आघाडी तो विधानसभेचा प्रश्न आहे. तो आताचा प्रश्न नाही. बर, ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की संपूर्ण दिवसाभराचा जर तुम्ही एक आढावा घेतला एबीपी माझाच्या सगळ्या बातम्यांचा तर त्याच्यावरती प्रामुख्याने आता कशा पद्धतीने पूरग्रस्तांना मदत केली जाईल, कशी मदत केली जाते याचा सुद्धा वारंवार आढावा घेतला जातो. त्या संदर्भामध्ये प्रशासनाला प्रश्नही विचारले जातात, मग ते रिपोर्टरच्या माध्यमातून असू देत किंवा अँकरच्या माध्यमातून. त्यामुळे हे सगळे विषय दिवसभर सुरू असतातच, परंतु आत्ताचा जो विषय आहे तो वेगळ्या अँगलने घेण्यात आलेला आहे. तो राजकीय अनुषंगाचाच आहे. अतुलजी, पूर्वीची तुम्ही चुकीच्या पद्धतीने समजल्या. सुषमा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे काही चूक केली नाही, तो आमचा अधिकार आहे. प्रश्न हा आहे की ही चर्चा जर 1 तास झाली असती तर विरोधकांचं काय म्हणणं आहे. आम्ही पण दौरे केलेले आहे. आम्ही ज्या पद्धतीने या देशामधला एक दलित माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसतो हे सहन होत नाही का आजच्या सिस्टमला. आजची जी इस्टॅब्लिशमेंट आहे तिला अशा पद्धतीनं ज्या संविधानामुळे सर्वांना संधी मिळते ते मान्य नाही आहे का. हरिओम वाल्मिकी नावाचा व्यक्ती त्याला मारलं, इतकं मारलं की तो मेला. तो दलित माणूस त्याला मारून टाकलं. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि सीजेआय त्यांच्या राजकारणाशी काय संबंध आहे भूषण गवईंचा. ते मुख्य न्यायाधीश आहे, त्यांच्या समोर मडकं लावलेलं, मागे झाडू लावलेला सोशल मीडियावर घाणेरड्या पद्धतीने अशा बॅनर्स येत आहेत. तर तुम्हाला ही व्यवस्था पुन्हा आणायची आहे का. म्हणून तुम्ही संविधानाला नाकारता, म्हणून तुम्हाला संविधान बदलायचं आहे आणि मनुस्मृती लावायची आहे. म्हणजे दलित लोक, ओबीसी लोक, एसटी लोक जे आहे ते समोर मडका आणि मागे खराटा घेऊन फिरणार आहे का. अशी ही व्यवस्था तुम्ही परत आणणार आहे का. आणि याच्यावर कारवाई होत नाही. अजित भारती नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी ज्या पद्धतीचं ट्विट केलं सीजेआय गवईंच्या संदर्भामध्ये त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं, दाखवण्यापुरती केलं. त्यांच्यासोबत बीजेपीचा प्रवक्ता होता आणि त्याला सोडून दिलं. हे जर एखादं स्टेटमेंट मोदींच्या संदर्भात कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलं असतं त्याला 4-5 महिने जेलच्या बाहेर नसते येऊ दिलं. हे प्रश्न जे आहे हे प्रश्न जर चर्चा झाली असती तर याचा उहापोह झाला असता. तुम्ही आमच्यावर चर्चा करायला हरकत नाही. वी आर ओपन टू एनी डिस्कशन. तो काही प्रश्न नाही आहे की आमचं मनसेसोबत होणार की नाही होणार, शिवसेनेसोबत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत जाऊ की नाही, शिवसेना काँग्रेससोबत येणार की नाही, हे प्रश्न आहेत ना. याचा काही दुमत असण्याचं कारण नाही. मी तुम्हाला खरोखरच सांगते मनापासून, दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण या मुद्द्यावरतीच संपूर्णपणे भाष्य करणार आहोत आणि त्यावरती आमचा संपादकीय टेक असणार आहे. त्यामुळे तो एक वेगळा विषय आहे, त्याची मांडणी वेगळी आहे अतुलजी. पण तुम्ही संविधानाच्या मुद्द्याबद्दल बोललात आणि त्याचबरोबर त्याच्या आदराच्या बद्दल आज भाष्य सुद्धा केलेलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की संविधानाचा आदर
करणारा पक्ष आमच्यासोबत असण्याची एक परंपरा आहे, त्याच्यावरतीच आधारित इंडिया आघाडीची आणि महाविकास आघाडीची निर्मिती झालेली आहे. तर या सगळ्यामध्ये जर मनसे एकत्र आला तर तो पक्ष बसतो का? अतुलजी, त्याबद्दल काय सांगाल? नाही, असं आहे की बसतो की नाही बसत अजूनपर्यंत कुठल्या चर्चाच नाही आहे. चर्चा झाल्यावर होईल. आमचा जो तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम 2019चा बघितला असेल तर तुम्ही बघा, त्यात आमचा पहिला क्लॉज जो आहे आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा, तो पहिला क्लॉज आहे देशाच्या संविधानाचं प्रियम्बल, की आम्ही सर्व धर्म समभावाचा सन्मान करतो, आम्ही जातीभेद मानत नाही, आम्ही बंधुभाव मानतो, आम्ही समानता मानतो, आणि जे काही आमच्यामध्ये एखाद दुसरे मुद्दे असतील ते बाजूला ठेवून आम्ही या भाजपनी देशाच्या संविधानाला, देशाच्या लोकशाहीला जो धोका पोहोचवलेला आहे त्याच्या विरोधामध्ये येऊन लोकशाही वाचवण्याचं काम जे आहे ते चालू आहे. मला सांगा ना, सुप्रीम कोर्टाने अजूनपर्यंत शिवसेना आणि एनसीपीच्या संदर्भामध्ये निर्णयच दिलेला नाही आहे इतके वर्ष. आता ती विधानसभाही निघून गेली, त्यानंतर लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता समजून घ्या डिस्क्वालिफाय झाले सगळे, आणि त्यांचं सरकार असंविधानिक ठरलं मधात आलेलं एकनाथ शिंदेचं. तर याचं उत्तर कोण देणार आहे? का या लोकशाहीमध्ये याचं उत्तर काय आहे? याचं रेक्टिफिकेशन कसं आहे? हा असे अनेक प्रश्न उपस्थित झाले ना, त्याच्यावर चर्चा केलीच पाहिजे. तुम्ही आमच्यावरही चर्चा करा. आम्ही तुम्हाला सांगितलंय का वाक्यात की अजून कुठलीच कशातली काही चर्चा नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये नवीन भिडूची गरज यासाठी नाही, कारण की आम्हाला जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होतो. स्थानिक स्वराज्याच्या ज्या मला निवडणुका असं वाटतं आहेत, की या एका प्रश्नावरनं आज आपण जी चर्चा केली त्यातनं एक मात्र नक्की आहे की या मुद्द्यावरनं अजून चर्चा करायची वेळच आलेली नाहीये, किंवा या एका विधानावरती मला सगळ्यांचं इथे एकमत दिसतंय आणि काही अंशी इतरही पातळीवरती सगळेच एका पेजवरती आहेत का असं वाटावं. धन्यवाद आज आपण आलात आणि आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल. यानंतर आमच्या प्रश्नावरती जनतेचा कौल काय आहे पाहूयात, जाऊयात पोल सेंटरला. एकूण 13,000 मतं आम्हाला आली आणि यामध्ये आपण पाहूयात की महाविकास आघाडी फुटेल का असं किती जणांना वाटतंय. तर 61% लोकांना असं वाटतंय उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी फुटेल, आणि 39% लोक म्हणतायत नाही. त्यामुळे कल होयकडे जास्त आहे. यानंतर 0 आवरचा आपला पुढचा विषय सामाजिक आहे, पण मी मगाशी म्हटलं तसं याला सुद्धा राजकीय किनार आहेच. आपल्यातली सहिष्णुता संपत चालली आहे ही दाखवणारी 2 उदाहरणं समोर आली आहेत. काल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा देत राकेश किशोर नावाच्या वकिलानं हे कृत्य केलं. मागे एका निकालामध्ये सरन्यायाधीशांनी कथितरित्या हिंदू देवतांबद्दल काही विधानं केली होती. त्याचा राग मनात ठेवून राकेशनं कोर्टात तमाशा केला. आणि दुसरी घटना आहे मुंबईतली. कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानंतर कक्ष अधिकाऱ्यांवरती भिरकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यावरून आता ठाकरे गट आक्रमकही झालाय. तर रुग्णालयानंही पुस्तक भिरकावणाऱ्या नर्सेसना चौकशीला बोलवलेलं आहे. सरन्यायाधीश गवई यांच्यावरती बूट फेकण्याची घटना राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा आणि काँग्रेसनं आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी निदर्शनं केली. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इंडिया आघाडीनं आंदोलन केलं. नागपुरामध्ये शरद पवारांच्या पक्षानं हुतात्मा चौकात निदर्शनं केली. धाराशिवमध्ये विविध सामाजिक संघटनांनी आंदोलन केलं. तर अमरावती, बुलढाण्यामध्ये वकिलांच्या संघटनांनीही विविध मार्गांनी या घटनेचा निषेध केला. सरन्यायाधीशांवर नव्हे तर संविधानावरती हल्ल्याचा हा प्रयत्न होता अशा शब्दात संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षांनीही या घटनेचा निषेधच केलाय. ये जूता जो है ये हमारे मुख्य न्यायाधीश भूषण गवई साहब के ऊपर नहीं फेंका है या फेंकने की कोशिश की है. ये जूता हमारे संविधान के ऊपर फेंकने की कोशिश की है, हमारे संविधान के ऊपर. और सत्ता पे वही लोग हैं
जो संविधान को मानने को तैयार नहीं, और ये उनके ही चेले चपाटे हैं जो इस प्रकार से काम करते हैं। जेव्हा वकिलांकडे नाहीतर कोर्टाकडे बघतो तशीच भूमिका आमची सर्वांची असते, कारण तिथं अधिकारी नाहीतर वकील नाहीतर कोर्टचे जजेस यांनी कुठेही कुठला विचार घेऊन निर्णय तिथं देणं हे योग्य ठरत नाही। पण जेव्हा प्रशासनामधले लोक सुद्धा जेव्हा भूमिका घ्यायला लागतात तेव्हा आम्हाला भीती वाटते, आणि अशी भूमिका घेतल्यानंतर ह्याचं नुकसान हे गरिबाचंच 100% त्या ठिकाणी होतं। म्हणून जी घटना तिथं घडली ती योग्य नाही। अशा पद्धतीने जर प्रशासनामध्ये सुद्धा एक विचाराचे लोक, ते सुद्धा मनुवादी विचाराचे नाहीतर जातीवादला ताकद देणाऱ्या विचाराचे लोक जर जात असतील, हे योग्य ठरणार नाही, लोकशाहीला घातक आहे। ज्या नालायक वकिलांनी अशी घटना केली, खरं तर त्याला तातडीने जेलमध्ये कोंबलं पाहिजे। बाबासाहेबांची घटना मानणाऱ्या या सर्वोच्च न्यायालयामध्ये असा एखादा वकील जर असे प्रकार करत असेल तर मला वाटतं त्याला खऱ्या अर्थानं, आता न्यायालय आहे, न्यायालयाच्या आवरात असं करता येत नाही, पण अशा माणसाला जोड्यानेच मारलं पाहिजे। हा सर्वोच्च न्यायमूर्तीचा अपमान नाही, तर या घटनेचा अपमान आहे। या घटनेवरती देशभरामध्ये सध्या संताप आहे, पण असं असताना आरोपी राकेश किशोर याला मात्र आपल्या कृत्याचा ना खेद वाटतोय ना खंत। मी अहिंसेचा पुरस्कर्ता आहे असं सांगत सरन्यायाधीशांच्या ऍक्शनवरती ही रिॲक्शन होती, असं किशोर यांचं म्हणणं आहे। वैसे मैं हिंसा के बहुत ज़्यादा खिलाफ हूँ, मगर ये आप लोग ये भी देखिए कि एक अहिंसक आदमी, सीधा सच्चा आदमी जिसके ऊपर कोई केस आज तक नहीं है, किसी ग्रुप को नहीं बिलोंग करता है, उसको क्यों ये सब करना पड़ा। ये जरूर सोचने वाली बात है, पूरे देश को ये चिंतन करने वाली बात है कि ऐसा क्या हो गया आखिर। मैं भी कम पढ़ा लिखा नहीं हूँ, मैंने भी MSc PhD LLB, मैं भी गोल्ड मेडलिस्ट हूँ। ऐसा नहीं है कि मैं नशे में था या मैंने कोई गोलियां खा रखी थी और मैं कुछ करके आया, ऐसा कुछ भी नहीं है। उन्होंने एक्शन किया, मेरा रिएक्शन था, ये जो भी था। तो आप इसके लिए जैसे लेना चाहें लीजिए। आई एम फ्री टू से दिस थिंग कि मैं फियरफुल नहीं हूँ किसी चीज़ के लिए, ना मुझे कोई इस बात का अफसोस है कि क्या हुआ क्या नहीं हुआ। आता वळूया दुसऱ्या घटनेकडे, पाहुयात कस्तुरबा रुग्णालयामध्ये नेमकं काय घडलं ते। खरं तर ही घटना आहे 30 ऑगस्टची, पण ती उजेडात आली आहे आज। एका व्हायरल व्हिडिओमुळे ती उजेडात आली आहे, आणि या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी राजेंद्र कदम यांच्यावरती पुस्तक भिरकावलं गेल्याचं दिसतंय। देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं या प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं हे पुस्तक असल्याचा कदम यांचा दावा आहे। निवृत्तीच्या दिवशी भेट म्हणून दिलेलं हे पुस्तक नर्सेसने फेकल्याचं कदम यांचं म्हणणं आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये काही नर्सेसचा कदम यांच्याशी झालेला वादही ऐकू येतोय। हिंदू धर्माचा अपमान करणारं पुस्तक तुम्ही का गिफ्ट केलं, असा जाब कदम यांना एक नर्स विचारतेय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविकच होतं, आणि दोन्ही शिवसेना, मनसेसह अनेक पक्षाच्या नेत्यांनी यावरती आवाज उठवलाय। मात्र दुपारी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी नर्सेसची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली। त्यानंतर मीडियाशी बोलताना कदम यांचे सर्व दावे फेटाळले। ही पुस्तकं एका लिफाफ्यात भरली होती, शिवाय प्रबोधनकारांचं पुस्तक हे मागच्या बाजूला होतं, असं पेडणेकरांचं म्हणणं आहे। रुग्णालयाच्या परिसेविका ऋतुजा दडम यांनी सुद्धा कदम यांचे आरोप फेटाळले। तर नेमकं काय घडलं होतं आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। उद्देश काय आहे? देण्याचा उद्देश आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे, ते काही असून दे, त्यांना ते राहिले बाजूला, पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय हे? मला ते योग्य वाटतं ते वाटतं। हे बघा, मी आता याच्यावरती काय बोलत नाही, तुम्हाला जर नाही आवडलं असेल, नाही आवडण्याचा प्रश्नच नाही, याच्यावर तुम्ही तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय। हो ना, रिटर्न काय आम्ही हात पण लावणार नाही असल्या पुस्तकांना। इट्स ओके, नो प्रॉब्लेम। मला पण आता ह्याच्या मागे देण्याचा उद्देश काय? तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं? मला काही वाईट वाटलेलं मग का दिलं तुम्ही आम्हाला ज्यांनी ते पुस्तक लिहिले त्यांनी पण तुम्ही पुस्तक ते आले का? प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक? नाही आले ना। मग तुम्ही का दिलं आम्हाला हे पुस्तक? आमच्या लोकांना हे गिफ्ट म्हणून का वाटलं? तुमच्याकडे एखादी वस्तू नव्हती का वाटायला? तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला? मी तुम्हाला भगवद्गीता देते, तुम्ही इथे बसून वाटणार का? घेणार ना, तरी पण मी हे नाही घेणार, कारण की त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगले सुविचार आहेत, ह्याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे। ठीक आहे, हरकत नाही। तुम्हाला वाटते मी माफी मागावं, मला मी सगळ्यांना माझं समजते, त्याच्यामुळे तुमच्या भावना दुखवल्या असतात, मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो। अजून काय? बस। आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय, तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना, हिंदू धर्मावाल्या मुलींकडून तुम्ही स्टँड अप घेऊ पण नका।
त्यांचं म्हणणं होतं की आमच्या हिंदू धर्माच्या भावना, धर्मियांच्या भावना दुखावल्या, परत आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवली आणि त्याच्यामुळे तुम्ही माफी मागा. म्हणून मी जाता जाता माझे रिलेशन खराब होऊ नये म्हणून मी त्यांना बोललोही, मी बहुजन समाजाच्या चळवळीत काम करतो, प्रबोधनाचं काम करतो, मी सगळ्यांना, बहुजन समाजाला सगळ्यांना मी माझं मानतो आणि मी तुम्हालाही आपलं मानतो आणि म्हणून म्हणलं तुमच्या जर भावना दुखावल्या असतील तर मी सॉरी बोलतो. मग सॉरी बोलल्याच्या नंतरसुद्धा श्रीजा सावंत परिचारिका यांनी माझ्या अंगावरती, प्रबोधनकार ठाकरे यांनी दिनकरराव जवळकरांची पुस्तकाची माझ्या अंगावरती फेकली. ज्याही राजेंद्र कदम कक्ष परिचर आहेत, आमच्याकडे जे पुस्तक घेऊन द्यायला आले होते त्यांच्या रिटायरमेंटचं गिफ्ट म्हणून, प्रथमतः तर त्यांनी ती परमिशन आमच्या वरिष्ठांकडनं घेतली नव्हती पुस्तक वाटपाची आणि ते पुस्तक द्यायला आले. ते मी त्यांना म्हटलेलं मला हे पुस्तक नकोय, तुमचं गिफ्ट नकोय, तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा. तरी त्यांनी 20 मिनिटं माझ्या कामातील अमूल्य वेळ खर्च करून मला खूप त्यांनी फोर्स करायचा प्रयत्न केला की तुम्ही हे पुस्तक घ्या, तुमचं प्रबोधन होईल त्याच्यामधून. म्हटलं नको, आम्हाला समाजात काही तेढ होण्यासारखं काही पुस्तकातलं नको आहे. तरी सुद्धा त्यांनी जाताना माझ्यासोबत माझ्याबरोबर असलेल्या 2 परिचारिकांची 3 पुस्तकांची 3 लिफाफे माझ्या टेबलवरती ठेवून ते निघून गेले. आजच्या सामाजिकदृष्ट्या चिंताजनक घटनांवरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. पूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली पुस्तकं भेट दिली आणि ती भिरकावली. आरोप खरेही असू शकतील. तसेच ती पुस्तके भिरकावली नाहीत, घेण्यास फक्त नकार दिला. पण तरीही देणाऱ्या व्यक्तीनं माहिती सांगत खूप वेळ घेतला, हे पण तेवढंच सत्य असू शकतं. खरं खोटं फक्त ज्यांच्यात घटना घडली त्यांनाच माहिती. पण त्या निमित्तानं प्रबोधनकारांबद्दल सांगावंसं वाटतं. प्रबोधनकारांचा जन्म 1885चा. तो काळ डोळ्यासमोर आणण्याचा थोडा प्रयत्न केला तर काय दिसतं? बालविवाहाच्या विरोधात उभे राहणारे प्रबोधनकार, विधवा स्त्रियांच्या केशवपनाच्या विरोधात द्वेषानं बोलणारे प्रबोधनकार, हुंड्याचा विरोध त्या काळात करणारे, अगदी हुंड्याचे पैसे वापस मिळवून देणारे प्रबोधनकार, धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली स्त्रिया, बहुजन, अशिक्षित जनता कशी भरडल्या जाते हे आपल्या जातीच्या कोशात आणि वर्चस्वात न अडकता बोलण्याची, लढा देण्याची ताकद ठेवणारे प्रबोधनकार. पुस्तक वाचले तर हे कळेल. ते वाचल्यावर प्रत्येकाला त्यातील मतं पटलीच पाहिजे असंही नाही आणि ती पटली नाही म्हणून कोणावर आक्षेप असण्याचेही कारण नाही. पण प्रॉब्लेम आहे तो हा की आपल्याला आज आपला इतिहास आणि भूगोल वाचताना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा चष्मा लावावा लागतो. धन्यवाद सरिता. आणि याच नोटवरती आज 0 अवरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता नव्या विषयांसह, नव्या वादांसह, नव्या संवादांसह. तोपर्यंत नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.